नमस्कार मित्रांनो, फूडी लवर माही या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे वांग्याचं भरीत। माझी मुलगी याला ब्रिंजलची चटणी म्हणती, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ब्रिंजलच्या चटणीची रेसिपी। रेसिपी बघण्याआधी तुम्ही जर यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 5 वांगे घेतलेले आहेत। उभे आधी धुवून घ्यायचे, नंतर उभे चिरून घ्यायचे। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घातलंय। आता ही एक एक करून वांगी तेलामध्ये सोडून द्यायची आणि चांगलं फिरवून घ्यायचं। आता झाकण ठेवून देऊ। मधून मधून याला फिरवून घ्यायचं, म्हणजे आपली वांगी करपणार नाहीत। परत झाकून घेऊ। गॅस कमीच ठेवायचा। तर इथे वांगी आपली चांगली शिजून झालेली आहेत। मला वांगी शिजण्यासाठी 5 ते 7 मिनिट लागलेले आहेत। तर आता ही वांगी एका डिशमध्ये काढून घेऊ। तर तुम्ही बघू शकता वांगी आपली छान शिजून झालेली आहेत। तर आता पुढची तयारी करू। मी अर्धा छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे भाजून घ्यायचेत। त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, 10-12 मिरच्या टाकल्यात, जिरं टाकलंय थोडं। मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं। इथे मी वांग्याची साल पण काढून घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं। तेल तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा तेल घेतलंय। मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की याच्यामध्ये कांद्याची पात टाकायची। कांद्याची पात चांगली फिरवून घ्यायची। कांद्याची पात मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकून द्यायचा आणि फिरवून घ्यायचं। थोडी हळद टाकायची। एकदा फिरवून घ्यायचं आणि याच्यामध्ये वांग्याचा गर टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आणि फिरवून घ्यायचं। मॅगी मसाला टाकायचा। कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा। तर वांग्याचं भरीत किंवा ब्रिंजलची चटणी तयार झालेली आहे। एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, शेअर करायला विसरू नका।